होता, परंतु तत्पूर्वी आपण टॉस करतोय. नितीन पाटील आपण देखील यायचे, आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. प्रणय मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक ते आपण कलेक्ट करायचे आहे. नितीन पाटील आपण देखील लगेच या. ओके, चला दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे मान्यवर असतील, आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. आमच्या मान्यवरांचे शुभ असते. शिवाजी बुरे आपण संपर्क साधायचे. शिवाजी बुरे आयोजन कमिटीचे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत, आपण लवकर संपर्क साधा, कारण या ठिकाणी आपण फायनलच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी कुणालला प्राप्त झालेला आहे. कुणाल यायच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेब आपण देखील संपर्क साधायचा आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बोलवलं जाते. उमेशजी मुकादम आपण देखील संपर्क साधायचा आहे, कारण फायनलचा सामना आपण खेळवतोय. कशा पद्धतीची रूपरेषा असावी याची चर्चा केली जाणार आहे आणि आपण यायचं आहे. उमेशजी मुकादम साहेब आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी नितीन पाटील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नितीन पाटील आणि मी नितीन मस्तान याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 1000 रुपयाचे कॅश प्राइज द्यायचं नितीन पाटीलला. हे प्रणय मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत आणि 1000चं कॅश प्राइज या ठिकाणी नितीन पाटीलला दिलं जात आहे. खरं तर नितीन मस्तान यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. या ठिकाणी कुणाल पाटील साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं सदरक्षणाय खलनिग्राय कर्मचारी. मी त्यांना विनंती करतोय आकर्षक ट्रॉफी, आकर्षक टी शर्ट, गिफ्ट हॅम्पर, तदनंतर कोल्ड्रिंक्स, वेफर्स आणि फ्रूट्स द्यायचे आहेत. कुणालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत असलेले अधिकारी आहेत, खूप चांगले कार्य त्यांचं राहिलं आहे आणि खऱ्या अर्थानं पायगावातील जावई देखील आहेत कुणालजी पाटील आणि त्या साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. त्या ठिकाणी बांधाजी मुकादम साहेबांना विनंती करतो, विनायकजी देवळीकर यांना देखील विनंती करतोय आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. हरेश्वर वैती आपण देखील द्यायचं, कोल्ड्रिंक्स पारितोषिके द्यायचे आहेत. करणजी पाटील यांच्या शुभ हस्ते देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो कुणालला. जबरदस्त कामगिरी आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं बालाराम मस्तान यांच्याकडून कुणालसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालंय. बालाराम मस्तान यांच्याकडून कुणालसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालंय, ते देखील दिलं जाते. त्या ठिकाणी उमेशजी मुकादम आपण संपर्क साधायचा आहे. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी मुकादम साहेब आपण संपर्क साधा. तन्मय आपण यायचं, तन्मय आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. पाय प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा अंतिम सामना, एका बाजूला दुर्गामाता एंटरप्राइजेस आणि एका बाजूला विराज 11 या दोन संघामध्ये अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सर्व मान्यवरांनी विनंती करतोय आपण यायचं आपल्या व्यासपीठासमोर. त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. एक अप्रतिम क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं या स्पर्धेची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये राहिली आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेशजी मुकादम साहेब आपण यायचं आहे. उमेशजी मुकादम साहेब देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. उमेशजी मुकादम आपण यायचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फायनलच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. या ठिकाणी प्रमुख मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पाय प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील अंतिम सामना, एका बाजूला दुर्गामाता एंटरप्राइजेस संघ आणि एका बाजूला विराज 11 या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. सर्व मान्यवर आपण यायचं या ठिकाणी. उमेशजी मुकादम आपण यायचं आहे. चला आपण फायनलचा मॅचचा टॉस उडवण्यापूर्वी राष्ट्रगीत घेतोय. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे.
सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. ज्याने ज्याने कॅप परिधान केलेली आहे ती कॅप रिमूव्ह करायचे, सनग्लासेस रिमूव्ह करायचे आहेत. डीजे वादक आपली धून आपण रेडी ठेवायची आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की जय. बोला वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कानाई माते की जय. करीमरी माते की जय. बोला जय श्रीराम. जय बोला श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. आपण फायनलचा मॅचचा टॉस करतोय. आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस जाणार आहे. या ठिकाणी बांधाजी मुकादम साहेब उपस्थित आहेत, तसेच नंदकुमारजी मुकादम साहेब उपस्थित आहेत आणि आपण बांधाजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला दुर्गा माता एंटरप्राइजेस संघ आणि एका बाजूला देवेश इलेव्हन आणि बांधाजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. कोण स्पिन करायचं आहे आणि इथे डेव्हिस ग्रुप आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे विराज इलेव्हन संघाने. विराज इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय. 3 षटकांचा सामना. निर्णय काय? बॅटिंग. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लगेच आपण स्पर्धेला सुरुवात करतोय. टॉस जिंकलेला आहे देवेश इलेव्हन या संघाने आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि दुर्गा माता टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. टॉस त्या ठिकाणी झालेला आहे. निशांशी टॉस संदर्भात सुद्धा माहिती मिळाली आहे. विराज इलेव्हन टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याकरता दुर्गा माता एंटरप्राइजेस टीमला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. एक तर बरं वाटलं. आपण बघितलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना आपण म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची गर्जना सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून आली. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा किताब राहिला होता. तन्मय भुरे या पटापट हे पारितोषिक वितरित केले जाईल. मेगा फायनलच्या मॅचला इथे सुरुवात होतोय. 3 षटकांचा मॅच होतोय. 3 षटकांचा मॅच, मेगा फायनलचा मॅच. PPLचं हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये चालू आहे व्यवस्थित सर्व. खूपच अभिमान वाटतं, प्राऊड फील होतोय. आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत सुद्धा वाजलं गेलं. त्याचबरोबर हा नुकताच मॅन ऑफ द मॅच ज्याने चांगला परफॉर्मन्स दिला. विराज इलेव्हन टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, बॅटिंग घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर पत्नीसाठी बंगले महल बांधणारे आपण अनेक बघितलेत, परंतु आपल्या देशासाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा, तो म्हणजेच आपल्या आईसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज माझा. जरूर जरूर आपण पाहिले 18 बगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती ज्या व्यक्तिमत्वाने इथून मात्र केली आणि अनेक आपल्या हिंदू देवस्थानं असतील, मंदिरं असतील टिकवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि आपण बघितलं भारत माता की जय वंदे मातरमचा घोष झाला आणि
हिंदुस्तान में रहना होगा तो भारत माता की जय और वंदे मातरम कहना होगा. जरूर आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. फायनल मॅच खरं तर याचसाठी केला होता अट्टहास. हा चित्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आज कुणीही जिंकू द्या, जिंकणारे फक्त पायेगाव. यस, PPL पायेगाव जिंकणार आहे. बक्षिसं अगोदरच पासूनच लावली जात आहेत. विकेट करता पारितोषिक लावलं जातोय. अतिथी कक्षामध्ये तुम्ही बघतायत बारक्या बुरे साहेबांचं आगमन झालंय. फटाक्यांच्या गजरामध्ये या मेगा फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅचला आपण सुरुवात करतोय. काउंटडाऊन आपण या ठिकाणी करणार आहोत. 3, 2, 1 गेम ऑन. टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे या मेगा फायनलच्या मॅच करता. गोलंदाजी मार्गावर महेश पवार दाखवतील का पॉवर. पहिलाच बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. या स्पर्धेमधील सर्वोत्तम गोलंदाजी जर आपण बघितली तर गोलंदाज महेश याची झाले. जरूर जरूर. आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत या संघाला फायनल मॅच पर्यंत घेऊन आली आहे असं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर इथे मात्र निर्धावफेकी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, पोचायला उशीर होईल. या क्षणाला या चुक्या करणं थोडंसं कमी करावं लागेल. सिंगल मिळाली धावसंख्या 1. अपॉर्च्युनिटी, संधी आहे. विराट 11 टीमने जर या फायनलला जिंकलं तर त्यांना एकविरा टूर सुद्धा देण्यात येईल. हर्षदजी देवळीकर साहेबांकडून ही अपॉर्च्युनिटी असेल, संधी असेल या टीम करता. एकविरा टूर हवी आहे का? दुर्गा माता जिंकली तर शिर्डी टूर सदानंद मुकादम साहेबांकडून. वळी आपण मॅच कडे. आडव्या बॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं, एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी बॅटरने 1 धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव पळकावर 2 धाबा. 2 धाबा इथून मात्र पाहायला मिळतात. आई की साई कुठली ट्रीप मिळणार. आणि सदानंद मुकादम यांच्याकडून प्लॅन चेंज झालेला आहे. जर इथे मात्र सामना जिंकला दुर्गा माता संघ तर दमण मी तर म्हणेन जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. ओहो हो, यावेळेला पहा बॅटच्या फेस मधला डायरेक्ट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. ट्रिप आहे. आणि जरूर म्हणेन की संजय सर असेल किंवा आमचं असू द्या, ज्या रोडनी जाता तिथे आमची गावं लागतात. अर्थातच. आणि आमचं सुद्धा आठवण करा. फायनल जर जिंकली विराट 11 टीमने तर त्यांच्याकरता हर्षदजी देवळीकर साहेबांकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. विराट 11 टीमला पुन्हा एकदा ही संधी दिली जाते, लालच दिली जाते. मेहनत करा, मेहनत केल्यानंतर तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. दुर्गा माता इंटरप्राइजेस संघ जर जिंकला तर सदानंद मुकादम साहेबांकडून 22,000. क्या बात है. ओहो, फुल पिच बॉल, दांडी गुल. विकेटचं पतन. 1 तुझी तर 1 माझी. आणि या वेळेला गोलंदाजाने मारली बाजी. बाद होताना पाहायला मिळतो असं म्हणायला हरकत नाहीये. षटकार ठोकलाय आणि महेश मनातल्या मनात म्हणत असेल मला षटकार ठोकलाय, आता तुला थारा नाही आहे. जैसे गो तैसा मिला, बडा मजा आया. आणि त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. का माझी गोलंदाजी उत्तम राहिली आहे, का माझ्या गोलंदाजीचा विचार केला जातो आणि का माझ्या गोलंदाजीच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो. त्या काच्या पुढे जे क्वेश्चन मार्क आहे त्याचं उत्तर आता मत देताना महेश पाहायला मिळाला. चेंडू संपुष्टात आलेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 8. या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे. दोघंही गोलंदाजी तशीच होती आणि फलंदाजी तशीच होताना पाहायला मिळते. लास्ट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दयानंद नारायण देवळीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी आणि पाय ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय
दयानंद नारायण देवळीकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं पाये प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच शिवसेना शाखा प्रमुख दिलीपजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील पाये प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सय्यर अंतिम चेंडू आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगलनं धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद अर्थातच 9 या अंकावर नितीन यांच्या सलग 3 चेंडू 3 षटकारकरिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक विवेक वैती यांच्याकडून पाहायला मिळेल. तरी बघा ना किती उत्साह आहे. दिनेश धुमा करतायत कमाल, ते सुद्धा नृत्य करतायत. चांगला खेळ आणि खरोखरच प्रत्येकाची साथ आहे उमेश मुकादम यांना. मी विनंती करतोय पुन्हा पुन्हा उमेश मुकादम साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये या. चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं वक्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते प्रत्यक्षात निर्माण करावं लागतंय. आणि ही शक्ती, ही ताकद ज्या व्यक्तीमध्ये आहे ते व्यक्तिमत्व म्हणजेच उमेश मुकादम. जरूर. आणि आयुष्यात माणसाने पैसा किती कमवला याला महत्त्व नसतं, तर आपण एखादा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्या घरासमोर, आपल्या दारासमोर आणि आपल्या कार्यक्रमाला गर्दी किती, ही खरी श्रीमंती असते. आणि ती श्रीमंती इथून मात्र पाहायला मिळते उमेशजी मुकादम साहेबांची. पुढचा बॉल, पहिलाच बॉल होता सुशांतचा. सुशांत सुद्धा या स्पर्धेमध्ये चमकलाय. गोलंदाजी फलंदाजी यामध्ये चांगलं काम सुशांत या खेळाडूने केलंय. हा डॉट बॉल, धावसंख्या 9. कल्पेश मस्तान आणि प्रणय मुकादम यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. सुशांत गरिदा हे पारितोषिक इथून मात्र लागले गेले नाही. मी सुशांतलाही आधी म्हटलं होतं सर की सुशांतचा फॅन क्रेज खूप मोठा आहे. त्यांची आई इथे पोहोचली आहे, त्यांचे फॅमिली मेंबर सगळे इथे पोहोचलेत सुशांतचं खेळ बघण्याकरिता. घरच्यांचं इतका टेनिस क्रिकेटमध्ये कधी सपोर्ट मिळत नाहीये, तो सपोर्ट सुशांतच्या मार्फत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सुशांत यार. षटकातील पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली गेली आहे, एज घेतली गेली आहे. ऐन मुवमेंटला वळण प्राप्त करत असताना बॅकअपला पोहोचलाय खेळाडू आणि इथे मात्र एक धाव घेतली गेली. धावसंख्या 10. स्कोर मूव्स ऑन ट्वेन. विवेक वैती यांनी सुद्धा पारितोषिक लावलं नितीन करता. नितीन यांनी जर 3 षटकार ठोकले तर विवेक वैती यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. नितीन मस्तान सांगतात की माझ्याकडून सुद्धा 1000 मिळतील. इतकं चांगलं फॅन्स पाहायला मिळत आहेत प्रत्येक खेळाडूचे. फुल टॉस बॉल, बॅट हवेत फिरली गेली, टायमिंग प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी अचूक झेल टिपलाय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलंय. या वेळेला हा दुसरा न म्हणता आता मात्र विकेट दे सुशांतला, या क्रिकेट वेड्याला. हे वाक्य इथून मात्र जरूर फिट होईल आमच्या सुशांतला. क्या बात आहे. इथून मात्र विकेटचं पतन करून दाखवले. आतापर्यंत आपल्या भात्यातील 6 चेंडू होते, त्याच्यामधील 4 चेंडू फेकून काढले आणि 1 गडी बाद करत 1 धाव सुशांतने इथून मात्र खर्च करून दिली गेली आहे. मॅच विन जर झाली तर दयानंद दुर्गा माता संघ मॅच विन झाला तर दयानंद मुकादम यांच्याकडून 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक. खतरनाक पारितोषिकांची खैरात. एखादा सीए जरी इथे आला असता ना तरी त्याला डोके खाजवायला भाग पाडलं असतं. इतकी जबरदस्त कॅश मात्र आणले की नाही ते सुद्धा तपासायला पाहिजे. नाही आहे असणार. आहे ऑनलाईन चालणार नाही. मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा झेल सुटलाय आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 11 धाबा. सर्व काही व्यवस्थित होताना दिसतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण कमीत कमी धावसंख्येवर रोखलंय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. मॅच विन झाली तर गणेशजी गायकर यांच्याकडून 2000 रुपये आणि हॅट्रिक करिता ही 2000 रुपये. चेकिंग करूयात आपण.
षटकाराची या ठिकाणी चेकिंग केली जाते, कारण षटकार आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातंय. मोक्याचा क्षण आहे, मेगा फायनलचा हा मॅच आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या सामने आलेत. पाहूया तिसरे पंच आपल्यापर्यंत कशा प्रकारे डिसिजन देत आहेत. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. नक्कीच दुर्गा माता एंटरप्राइजेस आणि विराज 11 या दोघांमध्ये लढत. जरूर चेकिंग केली जाईल, पण जे आपण म्हटले एंट्री खूप साऱ्या झाल्यात आणि इथे नो फोन पे न गुगल पे, ओनली अँड ओनली रोकडा रस्ता कॅश स्वरूपात पारितोषिक दिलात आणि ते जमा सुद्धा इथे मात्र केलेलं आहे. दोन्ही टीमला आता सुवर्ण संधी आहे. दोन्ही टीम मधून कुठल्याही फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक साधली तर परेश किनी आणि रोशन पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. 1.5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 11 धाबा 11. आणि गुगल पेची संधी इथून मात्र आहे, कारण 2014 नंतर भारत बदललंय आणि अपडेट ये नया भारत आहे, ये नया हिंदुस्तान आहे आणि गुगल पे सुद्धा स्वीकारलं जाईल. पण डिसिजन आहे तोपर्यंत महिला मंडळी इथे उपस्थित आहे. त्या महिला मंडळकडून सुद्धा विकेट हॅट्रिक करिता 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दुर्गा माता संघाकरिता इथून मात्र लागले गेले. क्या बात आहे. कदाचित लाडक्या बहिणीचे पैसे असतील, त्याच्यानंतर सेव्हिंग केलेले पैसे असतील, ते मात्र इथे पोहोचवत आहेत. क्या बात आहे. इथे सेफ आहेत. फक्त एकच धाव मिळेल यावेळेला बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11. देवा भाऊच्या लाडक्या बहिणी इथे मात्र सगळे आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या 11 या अंकावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होई. सर बॅटनं उगारलं गेलंय, चेंडूला पाठवलं गेलं होतं बाउंड्रीच्या दिशेनं. आहे 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 तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा दाखवून दिलं, जिथं दहशत करताय तुम्ही तिथंच वन साइड किंग आहे आम्ही. सुशांत वन साइड इथे मात्र विकेट प्राप्त करत असताना विकेटचं बदन फलंदाज बाद. सो मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना विराज 11 टीमची धावसंख्या धावपळकर आहे ती 11 धाबा. काही चांगली क्रेज वाढली या PPL ची. गणेश गायकर यांच्याकडून पारितोषिक आलंय विनिंग षटकार आणि विनिंग टीम करता षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं. नवीन गोलंदाजी मार्गावर मुक्तेश आलाय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा या खेळाडूच्या नावावर आहेत. विकेट सुद्धा चांगले मिळवलेत या खेळाडूने. शॉर्ट बॉल फुल केलं या चेंडूला आणि मिड विकेटच्या दिशेने गोल केलंय. 6 धावा. चेअर बॉईज नाहीत, चेअर गर्ल्स नाहीत, परंतु चेअर्स काका आहेत. चेअर्स अंकल चांगला डान्स करत आहेत. षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. आता खतरा उद्भवला फिल्डिंग करणारी टीम करता. खतरा कोणावर येणार. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सेमी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कन्वर्ट केला गेलाय. बाउंड्री लाईनच्या नजदीक तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सेमी हेलिकॉप्टर होता. एकंदरीत आपण बघितलं वातावरण खराब होतं, त्यामुळं थोडंसं लँडिंग थोडंसं खराब होताना पाहायला मिळाली. बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला नाहीये. 2 धावा पळून पूर्ण होतील. धावा संख्या 19 या अंकावर धावफलक. स्कोर मूव्स ऑन 19. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होतो. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे की आत आहे ही आपण चर्चा करणार आहोत. मुक्तेशने चालाकी दाखवली. अचानकपणे आत वळणारा चेंडू टाकलाय आणि हा आलाय डॉट बॉल. DRS ची मागणी केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. DRS आहे तो मोफत जाऊ नये याकरता ही मागणी केलंय. DRS ची मागणी केल्यानंतर तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत. खूप तारीफ असेल आदरणीय सन्मान्य उमेश मुकादम साहेबांची. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. कामाने ओळख बनतोय, कर्माने कर्तृत्व. कामाने ओळख बनते, कर्माने कर्तृत्व. उमेशजी या परिसरातील खेळाडूंना जर घडवायचं असेल ना तर हवं आहे आपल्यासारखंच नेतृत्व.
आणि आज उमेशजी या ठिकाणी या मॅचला बघतायत, समोर बसलेत, स्टेजवर आले नाहीत. दॅट्स नुकताच काय निर्णय आलाय. हा चेंडू आहे वाईट, वातावरण झालंय टाईट. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावफलकावर धाबा लागले जातात 20 ही अंकावर धावफलक वाईटच्या मार्फत जाऊन पोहोचताना इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फायटिंग स्कोर उभा राहिला नाहीये. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल बेरकावून देण्याचा प्रयत्न होता, आता मात्र थांबा दर्शवला गेलाय. मुक्तेश पहा, विरोधी जरी खेळत असला, विरोधात जरी आपल्या असला, एका गावातील खेळाडू त्याची पाहणी केली किंवा विचारपूस केली गेली. क्रिकेट आहे, मैत्री करायला शिकवतं आपल्याला क्रिकेट. मित्र आहे माझा, समोर खेळतोय आणि त्याची विचारपूस मुक्तेशच्या मार्फत इथून मात्र केली गेली. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अजूनही स्टॉप ब्रेक लावून 20 या अंकावर. खरोखर चांगला फिटनेस देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट, ओळख देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट, मित्र देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट, तुम्हा आम्हाला आनंद देणारा खेळ म्हणजेच हे क्रिकेट. बघा बघा किती उत्साहित आहेत सर्व खेळाडू, बघा किती उत्साहित आहेत सर्व प्रेक्षक राजे. आणि खेळपट्टीवर उत्साहित आहेत ते 2 फलंदाज ज्यांनी ह्या चेंडूवर टिपल्या 3 धाबा. 3 धाबांची भर पडल्यानंतर धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 23. 3 धावा इथे मात्र, म्हणजे एकच धाव जेमे तेमे इथून मात्र आपल्याला वाचवण्यात यश आलं असं म्हणायला हरकत नाही. बाउंड्री लाईनच्या पासून थोडंसं दूर बसा. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडू अति प्रचंड वेगाने निघाला होता. चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक निघाला आणि तिथे मात्र बॅटर फसला. रनआउटची विकेट. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक प्रेशर क्रिएट झालाय. विकेटचं बदल, फलंदाज बाद निखिल. साहेबांकडून 5,555 रुपये. आणि अर्थातच फार्म हाऊस मध्ये करूया आपण फुल हाऊस. पुन्हा एकदा सज्ज होईल. मुक्तेशचा अंतिम चेंडू चाललाय स्वतःच्या फलंदाजी मधला दमखम मनगटातील ताकद दाखवणारा फटका. स्विक्सर 6 धावा. या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 30 या अंकावर विजयाकरिता 18 चेंडू आणि 31 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 31 धावाचं आव्हान. लवकर फिल्डिंग लावून घ्या. खरं तर 2 दिवस मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी उमेश मुकादम, सुभाष बोरे आणि त्यांचं संपूर्ण टीमचं, मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार मानतोय. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा बदलाव करतोय. टार्गेट ठेवलं गेले, सेट केलं गेलंय ते 31 या धावसंख्येचं. 30 धावा बनलेत. 31 धावा कशा पूर्ण केल्या जात आहेत, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंगमध्ये, 2 बॅटर कशी सुरुवात करतायत आणि गोलंदाज नेमकं काय करतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक. एका बाजूला निशांतजी पाटील आणि त्यांना साथ देतील तेजस्वी धोबी. आम्ही इथून आजच्या दिवसात रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. पहा, उमेश दादांचं गाणं वाजलं गेलं आणि उमेश दादा तुमची जी उंची आहे ती कंपास पेटी मधल्या पट्टीने मोजता येणार नाहीये.
तर ती अंतकरणापासून मोजावी लागेल आणि ती उंची आपण गाठली आहे. उमेश दादांचं आयोजन आणि उमेश दादांचं प्रेम जर का आवडलं असेल ना, जेवढा इथे जनसमुदाय उपस्थित, एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी उमेश दादांकरिता वाजवायच्या आहेत. 31-31 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिपोर्टर लोकशाहीचा चौथा आधार मंजू गुप्ता मॅडम सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम मंजूजी, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. फायनलचा सामना, अंतिम सामना. एका बाजूला जर पाहिला तर विराज 11 संघ मैदानावरती खेळतोय. हर्षद देवलीकर, राजा पाटील यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात दुर्गा माता एंटरप्राइजेस, दयानंद मुकादम आणि सदानंद मुकादम यांचा संघ. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनल्या 30 धावा. 31 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं बॉल इन ट्रॅकवरती प्रेम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी आतापर्यंत जिंकलेले सामने ससे हरणाचे शिकार होते, परंतु इथे वाघांची शिकार करायचे. दोन वाघ एकमेकांच्या समोर येऊन थाटलेत. कोण शिकार होणार आणि कोण शिकारी बनणार हे एक देखील पाहावं लागेल. येणारे 18 चेंडू, 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रेम, बॉल इन ट्रॅकवरती. फायनलचा सामना, अंतिम सामना पाय प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यातील. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकल. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 31-31 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करत असताना फायनल मॅच मध्ये सेकंड इनिंगला 2 धावांनी इथे मात्र सुरुवात केली गेली आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2-2 धावा जरी इथून मात्र केल्या तरी 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पोचवी इथूपच्या पर्यंत क्या बात आहे. पोचवायच्या आधी चेंडूला पोचवला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विक्सर सा हॅट्रिक मारली तर परेश किनी आणि रोशन पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राईज आणि मुक्तेश मुकादम याच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि ते 8 धावा धावफलकावरती बनल्यात. 31 धावांचं टार्गेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि इथे जर पाहिला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती. परेशजी केणी आणि रोशनजी पाटील यांच्याकडून कोणीही षटकार हॅट्रिक ठोकली तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे. पॉवरफुल बक्षिसांची सुरुवात. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 9 या अंकावर. गोलंदाज पुन्हा एकदा इथं मात्र सज्ज होईल. यावेळेस या चुका करणं खूप सारं धोकादायक ठरू शकतं टीम विराज 11 संघाला. आणि माझ्यापर्यंत नुकताच माहिती पोहोचवली की दुर्गा माता संघाचं पुन्हा एकदा लोकेशन चेंज झालंय. आता मात्र ना शिर्डी ना दमण, डायरेक्ट गोवा. मुक्तेशच्या बॅटमधून षटकार आला तर पांडुमोर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज प्रेम या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. धावा येत आहेत. फायनलचा सामना आहे. 31 धावाचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती 10 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस जर पाहिला तर डिफेन्सिव्हरित्या खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा. काय लाजवाब क्रीडा स्पर्धा. पाये प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं 15 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता. प्रोफेशनलिझम या स्पर्धेमध्ये आम्हाला जरूर पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होत आहे. पुढचा बॉल हवेमध्ये फटका आहे. फसण्याची शक्यता. तिथून मात्र पोचायला उशीर झाला. जजमेंट चुकलं. अंदाज चुकला. डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. मी तर पायेकरांना एक प्रश्न विचारू इच्छितो की डायरेक्ट हिटची पण प्रॅक्टिस करतायत की काय. आणि गोटी खूप सारे चांगले खेळलेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. जबरदस्त डायरेक्ट हिट निशांजी इथून आम्हाला पाहायला मिळालेत. मुक्तेश मुकादम याच्या बॅटमधून षटकार आला तर नंदकुमार मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, परंतु इथून विकेट घ्यावा लागतील. फायनलचा सामना आहे. अंतिम सामना. इथून चांगली कामगिरी गोलंदाजांना करावं लागेल. गोलंदाज तयार. प्रेम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबलेत. रनवे मध्ये अडथळा. खऱ्या अर्थानं फायनलचा सामना आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. चेंडू चुकला ना तर बॉल अगदी खराब आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं ना तर स्वतःला थांबवलंय. विजय भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. दुर्गा माता संघ विन झाला तर एक बकरा इथून माता देण्यात येईल. यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉल.
खरं तर फायनल जिंकेल त्या संघाला गणेश बंडू रायकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले त्या फलंदाजाला देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं पारितोषिकांची खैरात या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसापासून पाहिली आहे. आज देखील पारितोषिके सातत्याने लावली जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते समोरच्या दिशेने केल्यात लॉंग ऑफ रिझममध्ये पप्या पाटील आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावरती. 15 या अंकावर धावफलक विजयाकरिता 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजोईल. नक्कीच मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा पोहोचलाय. गोलंदाज घाबरलाय की काय? समोर मुक्तेश सारखा फलंदाज आहे म्हणून वारंवार इथून मात्र मिस्टेक होतीये. रनअप मध्ये गडबड होतीये. घाबरलाय की काय या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चेंडू. इथून मात्र दर्शवताना पाहायला मिळाल. निघालाय चेंडू. निघालाय 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 अति प्रचंड वेगानं. वन बाउंस चौकार 4. काय जबरदस्त बॅटिंग मुक्तेश मुकादम आज चर्चेमध्ये राहिलेत. काम नाव आहे मुक्तेश मुकादम. काम आहे षटकार चौकार मारणं आणि सातत्याने त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणि सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले ना तर प्रणय मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. परंतु मुक्तेश मुकादम काय जबरदस्त कामगिरी करतायत. कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. आजचा दिवस अक्षरशः गाजवलाय मुक्तेश मुकादम या फलंदाजाने. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आणि तदनंतर जर पाहिलं तर खोऱ्याने धावालेत. संघाचा कॅप्टन आहे आणि संघाचा कॅप्टन आज या मॅच मध्ये लाजवाब कामगिरी करताना पाहायला मिळते. विजयजी भोईर शाखा प्रमुख गावरेपाडा यांच्याकडून देखील जर पाहिलं तर दुर्गामाता संघ जिंकला तर बोकड मिळेल त्या टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 19 या अंकावर 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता असताना टेक्निकल फटका मैदानाच्या आतमध्ये पण रिजन मधून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. स्वीमा रेषा पार चौकार 4. तुमच्या काकांना इथे मात्र एन्जॉय करताना आपण पाहताय. एन्जॉय करायला किंवा व्यक्त व्हायला वय महत्वाचं नसतं. आपल्या मनातून ती इच्छा होणं गरजेचे. आणि सदानंद दादांनी आता पोहोचवलं की आयोजन कमिटीला ही दुर्गामाता संघ विन झाला तर गोवा कमिटीला गोव्याला इथे मात्र असणार आहे खतरनाक पारितोषिक. आम्ही अक्षरशः नाही आयोजक सगळे आयोजन कमिटीला अख्ख्यांना गोव्याला. इथे मात्र आता चौकार आलाय. धावसंख्या 23. 11 चेंडू आणि विजयाकरिता 8 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. क्षमस्व आम्ही तुमच्यापासून थोडंसं दुरावलं गेलोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे सरबट उडवला गेलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. फटका फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. परंतु फलंदाजांना बाद करावा लागेल. दबाव टाकावा लागेल. दुर्गामाता एंटरप्राइजेस हा संघ या मॅच मध्ये जर पाहिलं तर आघाडीवरती पाहायला मिळतोय. परंतु इथून जर पाहिलं ना तर विकेट घेतल्या तर दबाव आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचं पुरं समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये धावा थांबवण्यासाठी गोलंदाजांना विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल. काय सामना रंगलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना ना क्रिकेटने माझी जात पाहिली ना क्रिकेटनं पाहिला माझा रंग. तो रंगू नाही गेला रंगात जसा बलराम रंगला श्रीरंगात. लाजवाब क्रीडा स्पर्धा पाय प्रीमियर लीग पर्व 2.
भरत पाटील याने या मॅचमध्ये षटक हाताळलं तर साधारण मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे चेंडूला हॅमर केलाय, पाठवलाय कव्हर रिजन मध्ये, बॉल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत मुकादमच्या बॅट मधून आलाय चौकार. ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकाराची बढतीने धावसंख्या 27 आणि 9 चेंडू विजयाकरिता 4 धावसंख्येची आवश्यकता. अनेक स्पर्धा आम्ही केल्या पण पाये प्रीमियर लीगला जी मजा आली ती कुठे आली नाहीये. जबरदस्त इथे मात्र एन्जॉय. बॅटची कडा, विकेटचं पतन, फलंदाज बाद. फलंदाज इथे बाद झालेला आहे सुशांत. आणि सुशांतसाठी पारितोषिक होतं खरं तर नंदकुमार मुकादम जे पायगावातील पहिले इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं षटकारासाठी 1000 रुपये. परंतु सुशांत इथे बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 27 धावा. सदानंद मुकादम, दयानंद मुकादम यांच्या संघाला फायनल जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय, पाये प्रीमियर लीग या स्पर्धेचा अंतिम विजेता होण्यासाठी अगदी उंबरट्यावरती येऊन थांबलाय सदानंद मुकादम आणि दयानंद मुकादम यांचा संघ. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते दुर्गा माता इंटरप्राइजेस संघ दाखल झाला. एक बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल ओव्हर द विकेट. ओ हो हो हो, मॅच फिनिश होईल का? हो, झालेली आहे. पाये प्रीमियर आहे डायरेक्ट कुठे उतरतील तर गोव्याला जाऊन उतरतील.
सर्व संघांनी आपल्या व्यासपीठासमोर यायचं. आपण लगेच या ठिकाणी जर पाहिलं तर बक्षीस वितरण सोहळ्याला आज सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जे 8 संघ